सध्या आपण जे शेत पाहत आहात ते आहे प्रॉपर वाशिम जिल्ह्यामधलं आणि ही जी सोयाबीन आहे ही या शेतकऱ्याने बेडवर पेरलेली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या 10 ते 15 दिवस झाले अजिबात पावसाचा थेंबसुद्धा नाही आहे, तरीसुद्धा हे बेडवरचं सोयाबीन बघा किती सशक्त आहे, चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि अजूनही काही दिवस जर पाऊस आला नाही तर हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते। यामुळे बेडवर पेरलेलं जे सोयाबीन आहे ते अशा प्रकारे सुरक्षित राहतं। याच तुलनेत जर आपण साधारण पेरणी केलेलं परंपरागत पेरणी केलेलं शेत पाहिलं तर तिथली पिकं मात्र आपल्याला सुकलेली दिसत आहे। बेडवर खरंच पीक का तग धरू शकते हे आपण आता पाहूया। या बेडमध्ये ओलावा कायम आहे का नाही हे पण आपल्याला पाहता येईल। हे बघा, बेडमधली माती जर आपण थोडी खोदून पाहिली तर अजूनही मातीमध्ये इथं ओलावा कायम आहे। हे बेडवर असल्यामुळे या पिकांची जी मुळे आहेत ती मोकळी आणि मोठेही वाढत आहेत। बेडचा त्यांना आधारही मिळतोय आणि बेडची सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की ते पाणी धरून ठेवतं, त्यामुळे पिकाचा पाण्याचं ताण सहन करण्याची शक्ती वाढते, पीक जास्त दिवस जगू शकते। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कोणतेही पीक बेडवर घेतल्यास नक्कीच त्यांचा फायदा होतो, हे इथून आपल्याला दिसत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता हे जे शेत आपण पाहत आहात की किती सुरक्षित आहे। बेडवर सगळी त्यांनी या शेतकऱ्याने पेरणी केलेली आहे। बघा, फार्मर कप स्पर्धेमध्ये यावर्षी जेवढी शेतकरी आपण बांधव गट बनून या स्पर्धेमध्ये सहभागी आहात तर पाणी फाउंडेशननं सुरुवातीपासून प्रशिक्षण कालावधीपासून सर्वांना हेच सांगितलं होतं की यावर्षी अल निनोचं वर्ष आहे आणि पावसामध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता आपल्याला खरी होताना दिसते। पण ज्या गटातील ज्याही शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं बेडवर टोकन पद्धतीने किंवा BBF पद्धतीनं आपली पिकं घेतलेली आहे ती पिकं अजूनही सुरक्षित आहे आणि अजूनही 8 ते 10 दिवस जरी पाऊस आला नाही तरी या पिकाला कुठलाही धोका नाही आहे। आपण बघा, शेतीशाळेच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ह्या गोष्टी आतापर्यंत शेतकरी गटापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि आज योगायोगानं हे शेत पाहायला आपल्याला मिळत आहे। या पद्धतीनं जर सगळ्या शेतकरी बांधवांना पेरणी केली असती, बऱ्याचशा गटांनी केली ऑलरेडी, ज्यांनी केली त्यांचं अभिनंदन, पण सर्व शेतकऱ्यांनी जर केली असती तर त्यांचं सुद्धा पीक असं सुरक्षित राहू शकलं असतं। बघा, अल निनोचं हे वर्ष आहे हे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे आणि शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी आता पावसाचा मोठा खंड पडला आहे, सध्या पडला आहे। लवकर जर पाऊस आला तर आपली पिकं नक्कीच कव्हर होणार आहे, पण समजा दुर्दैवानं जर आला नाही तर मात्र परंपरागत पद्धतीनं पेरलेली जी पिकं आहे ती खराब होण्याची मात्र शक्यता आहे। पण शेतकरी बांधवांना लक्षात घ्या, ही जी बेड पद्धत आहे ही अत्यंत उपयुक्त आहे। तर आता जे पुढचे व्हिडिओ कॉल होणार आहे आपले पाणी फाउंडेशनचे, तर सर्वांनी हे व्हिडिओ कॉल जॉईन करा, कारण अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाला आपल्याला कसं वाचवता येईल हे आपल्याला पुढच्या व्हिडिओ कॉलमध्ये प्रत्येक वेळी समजणार आहे। तर खूप खूप धन्यवाद। आपण सगळे खूप चांगलं काम करत आहात, स्पर्धेमध्ये सहभागी आहात। आपण सर्वांनी ही स्पर्धा जिंकावी यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। आत्ताच आपण SOPचं महत्त्व बघितलं। मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांना हेच सांगेल की आतापर्यंत तुमच्याकडून जर काही SOP नसतील झाल्या काही हरकत नाही, परंतु इथून पुढच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी, बऱ्याचशा SOP ह्या आपल्या हातातल्या आहेत। त्याच्यामुळे कुठलाही रवी सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही SOP कॉल तुम्ही मिस करू नका आणि सांगितलेल्या कॉलमध्ये SOPचं 100% अंमलबजावणी करा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगेल की जर तुमचं सोयाबीन पीक असेल तर सोयाबीन पिकाची शेतीशाळा दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते, तूर पिकाची शेतीशाळा शुक्रवारी संध्याकाळी 7:30ला असते आणि कपाशी पिकाची शेतीशाळा हे मंगळवारी असते। तर मी तुम्हाला कळकळीची विनंती करून सांगेल की कोणत्याही परिस्थितीत ह्या शेतीशाळा चुकवू नका, कारण शेतीशाळेतल्या तज्ज्ञांनी एवढा चांगला सल्ला आपल्याला जगात कुठंच मिळणार नाही। त्याच्यामुळे या संकटातून जर वाचायचं असेल तर आपण शेतीशाळेवरती जोर देऊयात, त्याचा छान अभ्यास करूयात, शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊयात, उत्पादन वाढवूयात आणि खर्च कमी करूयात। धन्यवाद।